मी दीपाताईंनाही रंगमंचावर येण्याची विनंती करतो. प्रभात नगरी जिथे बहरली लखलख चंदेरी. आपल्या गुरूंच्या बद्दल बोलायचं म्हणजे आणि मग असं अचानकपणे असं मत मांडायचं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. नाटक म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय, संवाद काय असतो. जगातल्या सगळ्या थिएटर्समध्ये कुठल्या वेगळ्या वेगळ्या अभिनयाच्या शैली असतात. याचं सगळं शिक्षण ते गुडलक हॉटेलच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या म्हणजे आमचं विद्यापीठ होतं आणि त्याचे कुलगुरू होते डॉक्टर श्रीराम लागू. तासन तास म्हणजे तालमी संपल्यानंतर रात्री मस्का पाव आणि चहा, इराणी चहा असा घेत जे काही आम्ही माझ्या पिढीने ते मिळवलं ते खरोखर अद्भुत होतं. आणि मला असं वाटतं की आज जे काही आम्ही जगतो आहे ते त्याच्यावर जगतो आहे. डॉक्टर थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. थँक्यू. आवाजाचा एक वेगळा वापर, आवाजावरची हुकूमत हा सगळ्या डॉक्टरांचं वैशिष्ट्य होतं. रेंज आवाजाची. एखाद्या गायकाला ज्याप्रमाणे एक असा पत्ता लागतो की आपण वरच्या पट्टीत जेव्हा गातो तेव्हा काय असतं, मधल्या पट्टीत आपण असतो तेव्हा काय असतं आणि खाली खर्जामध्ये असताना काय असतं. तर हे तिन्हीही या सगळ्या ज्या लेयर्स आहेत या लेयर्स म्हणून सहजासहजी प्रवास करायचा आणि त्या संवादांना एक वेगळी शैली, त्याला डूब द्यायची, हे डॉक्टरांनी कायम काम केलं. त्याचबरोबर ते सांगत आलं की हा नट जो आहे तो एक ॲथलेट फिलॉसॉफर आहे. म्हणजे कायम त्यांनी नट हा एक फिलॉसॉफीच्या लेवलला, नट हा कायम हा एक कोणीतरी प्रवक्ता आहे या गोष्टीचा असं त्यांनी एक भान कायम ठेवलं आणि मला वाटतं ते त्यांचं कायम वैशिष्ट्य राहिलं. मी जे काही नट पाहिले ते आपण रंगमंचावरती शंभू मित्रा, माझ्या मते बंगालचे एक अतिशय गुरुतुल्य असं व्यक्तिमत्व. आणि त्यानंतर मला असं वाटतं की मी चक्क डॉक्टरांना मानतो भारतामध्ये. मला वाटतं हे दोन असे दुर्मिळ नट आपल्याकडे होऊन गेले ज्यांनी संवाद, रंगमंच आणि स्वतःची देहबोली याच्यावरचं कंट्रोल केलं. डॉक्टर, आमच्या अनेक पिढ्या मला असं वाटतं की उपकृत आहोत आम्ही सगळे. आणि आज हा प्रवासचा पहिला पुरस्कार तुम्हाला जीवनगौरव आम्ही देतो आहोत. म्हणजे मला असं वाटतं की या पुरस्काराचाच गौरव झालेला आहे. आपण आलात, मी आपला आभार. सगळ्या पुणेकरांच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो. थँक्यू. आदरणीय डॉक्टर श्रीराम लागू, अप्पासाहेब बेलवलकर असोत की सॉक्रेटिस, आपण रंगमंचावरच्या अवकाशात जिवंत केलेत. पिंजरामधला मास्तर असो की सामनाचा, घरोंदा असो की किनारा, रुपेरी पडद्यावरून थेट मनात अवतरलात. रसिकांची अभिरुची समृद्ध करताना आमचं जगणंही आपण संपन्न केलं ते आपल्या संवेदनशील तत्त्वचिंतनानं. समाज आणि कला या दोहोंविषयीची दृढ बांधिलकी हा प्रभातचा धर्म होता. एक कलावंत व माणूस म्हणूनही आपणही तो जपला आहे. प्रभातचे प्रतिबिंब आम्ही सारे आपणात पाहत आहोत. प्रभात चित्रपट पुरस्कारांच्या पहिल्या सोहळ्यात प्रदान होणारा हा जीवनगौरव सन्मान या निस्सीम भावनेचंच प्रतीक. विनम्र वंदन. प्रभात नगरी जिथे बहरली लखलख चंदेरी. जगासावख्याती बघून गेली कला गुणांची जी आज पुन्हा ती किमया व्हावी, आज पुन्हा ती किमया व्हावी. पुन्हा एकदा प्रभात व्हावी. नमस्कार. श्रीरामच्या वतीनं मला काही 4 शब्द त्यांनीच मला सांगितलेले इथे व्यक्त करण्यास परवानगी किंवा विनंती केल्याबद्दल मी दामले कुटुंबियांची, प्रभात फिल्म्सची खरं आभारी आहे. श्रीरामनी म्हटलेलं असं आहे, यंदा भारतीय चित्रपटसृष्टीचे 100वे वर्ष साजरे होत आहे. या 100 वर्षांच्या इतिहासातले प्रभात हे एक सुवर्ण युग आहे असंच म्हटले पाहिजे. सबंध महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये प्रभातचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या चित्रपटांनी समाजाची केवळ करमणूक केली नाही तर ह्या माध्यमातून सभोवतालच्या परिस्थितीचे वास्तव असे चित्रण करून सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. आणि म्हणून प्रभातचे चित्रपट मराठी संस्कृतीचे मानदंड ठरले. माझी पिढी
प्रभातच्या या वातावरणातच वाढली. माझे विचार आणि आचरण दुरन्व्याने का होईना प्रभातच्या या सांस्कृतिक वातावरणात घडले असे म्हणायला हवे. या अर्थाने प्रभातच्या चित्रपटांचा मी ऋणी आहे. खेद वाटतो की प्रभातच्या एकही सिनेमामध्ये मी काम करू शकलेलो नाही आहे. मराठी चित्रपटसृष्टीत दीपस्तंभासारखी उभी असलेली ही संस्था मला जीवन गौरव देऊन आज त्यांनी सन्मानित केले आहे. मी कृतज्ञ आहे.